नमस्कार. मराठा समाज कधीही एकत्र येत नाही. मराठ्यांचं नुकसान मराठ्यांनीच केलं. मराठा कायम आपल्यातच भांडत असतो, असं मत सर्वांचं झालं होतं. पण यावेळी चित्र बदललं. बऱ्यापैकी मराठा समाज एकत्र आला. कोणत्याही मराठा नेत्याने विरोध केला नाही आणि सर्वात मोठं मराठा आंदोलन उभं राहिलं. या संघर्षाला यशही मिळू लागलं आणि सर्व मराठा समाज आता खरंच एकत्र आला आहे असं वाटलं. पण हे जास्त दिवस टिकलं नाही. पुन्हा परिस्थिती बदलली. मराठ्यांचे गट पडले आणि एकमेकांवर आरोप सुरू झाले. एकमेकांवर आरोप करणारे, एकमेकांचा भूतकाळ काढणारे, एकमेकांना शिव्या देणारे दोन्ही बाजूंना मराठीच आहेत. कोण खरं कोण खोटं काहीही कळायला तयार नाही. कारण नेते एवढी बेताल वक्तव्य करत आहेत, एवढे बेजबाबदारपणे बोलत आहेत, एकमेकांवर वैयक्तिक हल्ले करत आहेत. मग आपण कसं ठरवायचं कोण खरं कोण खोटं? मराठा नेत्यांमध्ये काही मतभेद असतील तर ते आपापसात चर्चा करून सोडवले जाऊ शकतात. भूतकाळात कुणी काय केलं त्यापेक्षा आता सर्वांनी मिळून काय करता येईल यावर चर्चा होऊ शकते. दररोज मीडियासमोर यायचं आणि एकमेकांची इज्जत काढायची याची काय गरज आहे? कारण तुमचंच अनुकरण जनता करत आहे आणि प्रसारमाध्यमांमध्ये एकमेकांना शिव्या देत आहे. दोन्ही बाजूंनी शिव्या देणारे आणि ज्या नेत्यांना शिव्या देतात हे सर्व मराठाच आहे. एखाद्या मराठा नेत्याने दुसऱ्या मराठा नेत्यावर आरोप केला की सर्वसामान्य मराठ्यांचेही लगेच दोन गट पडतात. एक गट आरोप खरे आहेत असं समजून ज्यावर आरोप झालेत त्याला शिव्या द्यायला सुरुवात करतो, तर दुसरा गट आरोप खोटे आहेत असं समजून ज्याने आरोप केलाय त्याला शिव्या द्यायला सुरुवात करतो. आणि दोन्ही गटांना हे करण्यासाठी आरोप केल्यापासून फक्त 10 सेकंद लागतात. याचा अर्थ काय होतो? आपण आरोपाची कोणतीही शहानिशा केली नाही. आरोप काय आहे, खरं आहे की खोटा आहे असा कोणताही विचार केला नाही. आपलं आधीच ठरलेलं आहे कोणाला शिव्या द्यायच्या आणि कोणाचं समर्थन करायचं. अंध विरोध आणि अंध समर्थन दोन्ही घातक आहे. त्यामुळे आपण आपलं मत मांडताना विचार करा, सर्व परिस्थिती समजून घ्या आणि नंतरच कमेंट करा. आणि संघर्ष करणाऱ्या मराठा तरुणांनी आंदोलन करा, पण ते शांततेने. जर आपल्याकडून हिंसा झाली किंवा आपल्या आडून दुसऱ्या कोणी हिंसा केली तर अंगावर केसेस पडून करिअर बर्बाद होते. कारण एकदा झालेल्या केसेस परत घेतल्या जात नाहीत. त्यामुळे करिअर तर बर्बाद होते, पण नंतर जो त्रास होईल तेव्हा तुमच्या आईवडिलांशिवाय कोणीही मदतीला येत नाही. धन्यवाद.